आपण कधी आपल्या आईचा वाढदिवस साजरा केलाय का? नाही ना. असंच एका घरात आईचा वाढदिवस होता, पण घरात कुठलाही केक नव्हता, सजावट नव्हत्या, मेणबत्त्या नव्हत्या, कारण त्या घरात कुणालाच आईचा वाढदिवस आठवला नव्हता. सकाळी आई नेहमीप्रमाणे उठली, सगळ्यांसाठी चहा केला, नाश्ता बनवला, घर आवरलं आणि दिवसभर सगळ्यांची काळजी घेत राहिली. संध्याकाळ झाली, रात्र झाली, पण कुणीही तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हटलं नाही. आई मात्र हसत होती, कारण तिला सवय झाली होती स्वतःला विसरून दुसऱ्यांसाठी जगायची. रात्री सगळे झोपल्यानंतर ती देवासमोर बसली. तिच्या डोळ्यात थोडंसं पाणी होतं. ती देवाला म्हणाली, देवा, काही नको रे मला, फक्त माझी मुलं आनंदात ठेव. अरे कल्पना करा, जिचा स्वतःचा वाढदिवस सगळे विसरले, ती सुद्धा स्वतःसाठी काही मागत नाही. ती फक्त मुलांसाठी प्रार्थना करते, कारण आईचं हृदय असंच असतं. ते स्वतःसाठी कधी धडधडत नाही, ते कायम मुलांसाठीच धडधडत असतं. आणि मग एक दिवस तीच आई या जगातून निघून जाते. तेव्हा तिच्या कपाटात एक जुनी साडी सापडते, एक चष्मा सापडतो, काही औषधं सापडतात आणि खूप साऱ्या आठवणी सापडतात, पण आई सापडत नाही. मग माणूस तिच्या फोटो समोर उभा राहून रडतो आणि मनात म्हणतो, आई, सगळ्यांचे वाढदिवस लक्षात ठेवणारी तू, आम्ही तुझाच वाढदिवस विसरलो, पण आता माफी मागायला तूच नाहीस. आणि आयुष्यातली काही दुःख अशी असतात ज्यांना उशिरा आलेला पश्चातापही भरून काढू शकत नाही. म्हणून आज आई जिवंत आहे तर तिला एकदा मिठी मारा, कारण उद्या तिच्या फोटो समोर रडण्यापेक्षा आज तिच्या खांद्यावर डोकं ठेवणं जास्त मौल्यवान आहे. आई तू असतेस म्हणून घर घर असतं, नाहीतर फक्त चार भिंती होतात. आपल्यासाठी सुद्धा आई स्पेशल असेल तर कमेंट मध्ये नक्की आई हा शब्द लिहा.